नमस्कार, लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। भोकरदन तालुक्यातील अणवीमध्ये संतापजनक घटनेत कैलास बोराडे या धनगर समाजातील तरुणावर मंदिरात गेल्याच्या कारणावरून गावातील गुंडांनी क्रूर अत्याचार केले। त्याच्या संपूर्ण अंगावर गरम सळईने चटके देण्यात आले आणि अमानुष मारहाण करण्यात आली। याच्या निषेधार्थ आणि या घटनेतील दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी म्हणून सकल धनगर समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार शेवगाव यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेवगाव बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, नगरसेवक गणेश कोरडे, प्राध्यापक विनायक नजन, गेवराईचे राजहंस मंडलिक, त्याचबरोबर ताजनापूर ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब वीर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास नजन, सोमनाथ वीर, दीपक शिंदे, मच्छिंद्र नजन, ज्ञानेश्वर महाराज गावडे आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते। लोकशक्ती न्यूज नेटवर्क, शेवगाव। जय मल्हार। बुधवार दिनांक 26 या दिवशी आणवा गावामध्ये धनगर समाजातील एक तरुण महादेवाच्या दर्शनाकरता गेला होता। दिवसभर त्यांनी महादेवाची सेवा केली, झाडलोट केली, तिथली स्वच्छता केली आणि संध्याकाळी पुन्हा एकदा यात्रेकरता जावं म्हणून तो मंदिरामध्ये गेला। पण तो मंदिरात गेल्यानंतर काही समाजकंटकांनी त्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तू का मंदिरात आलास, तुला मंदिरामध्ये येण्याचा अधिकार काय, एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्या व्यक्तीला त्या मंदिरामध्ये जो सप्ताह चालू होता, तिथं जो स्वयंपाक चालू होता, त्याच वीटभट्टीमध्ये गरम तप्त विस्तव्यामध्ये सळई, लोखंडी सळई तापवली आणि त्याच्या शरीरावर नको त्या ठिकाणी डागण्या दिल्या। एवढ्या पार त्याच्या अंतर्भागामध्ये, गुप्त अंगामध्ये त्या सळईनं डागण्या दिल्यामुळं तो व्यक्ती न खचता ताकदीनं उभा राहिला। संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे आणि या बलिदान मासामध्ये जर संभाजी महाराजांसारखा जर त्रास देऊन जर आपल्या गोरगरीब जनतेला जर त्या ठिकाणी काही समाजकंटक लोक जर त्रास देत असतील तर तो असणारा कैलास बोराडे धनगर समाजातील तरुण आहे आणि त्या तरुणाला समाजकंटकांनी लोखंडी सळईनं त्या ठिकाणी तापून डागण्या दिल्या। अमानुष अत्याचार त्याच्यावर केले, त्याला लोखंडी सळई तापून त्याच्या संपूर्ण अंगाला चटके देण्यात आले। ज्या नाही त्या भावाला चटके दिले आणि हे चटके देऊन ते कोणत्या नीतीचे आहेत, जे जे आरोपी आहेत ते कोणत्या याचे आहेत, कारण घटनेने आपल्याला अधिकार दिले कुठल्याही धार्मिक स्थळी जायचं आणि धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेऊ शकतो आणि ते आपले हक्क आहे। परंतु यांनी त्या ठिकाणी या माणसाला राग धरून त्याला चटके दिले। हे एकदम आरोपी म्हणजे निर्दयी आरोपी आहेत, त्यांना तात्काळ ताबडतोब कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आज या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि या घटना फक्त जालना जिल्हा इथंच न होता लातूरला देखील घडली, गेवराईला देखील घडली आणि या मेंढपाळ लोक यांच्यावर प्रत्येक ठिकाणी या घटना घडतात। नेहमी 2 दिवस झाले का मेंढपाळावर हल्ला झाला, त्याला मारहाण झाली असते। हा कुठपर्यंत अत्याचार सहन करायचा? हा एका व्यक्तीचा प्रश्न नाही, हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे। हा